श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात यंदाही अकोला पोलिसांचा उत्साह आणि भक्तिभाव विशेष पाहायला मिळाला। सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन आणि गर्दी नियंत्रण सांभाळत खाकी वर्दीतील वारकरी भक्तीचा आनंद घेताना दिसले। संत श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचा महासागर। या भक्तिमय वातावरणात यंदाही अकोला पोलिसांनी कर्तव्य आणि भक्तीचा अनोखा संगम घडवून आणला आहे। भगव्या ध्वजांच्या साक्षीने, टाळ मृदुंगांच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड जयघोषात खाकी वर्दीतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सेवाभावाने सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। नागझरी ते मेडशी या मार्गावरील पालखी सोहळ्याची जबाबदारी अकोला पोलिसांकडे असते। गेल्या तब्बल 57 वर्षांपासून अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कर्तव्याबरोबरच भक्तिभाव जपत या परंपरेचा अविभाज्य भाग बनले। वर्षभर कायदा व सुव्यवस्था राखणारे हे पोलीस कर्मचारी पालखीच्या आगमनाची तेवढ्याच उत्सुकतेने वाट पाहत असतात। एका बाजूला वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा आणि अलोट गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी, तर दुसऱ्या बाजूला हरिनामाच्या गजरात भक्तीचा आनंद घेणारे पोलीस कर्मचारी, असे दुर्मिळ चित्र अकोला शहरात पाहायला मिळत आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळत श्रद्धा आणि सेवाभाव जपणाऱ्या अकोला पोलिसांचा हा सहभाग पालखी सोहळ्याच्या परंपरेला अधिक समृद्ध करणारा ठरत आहे। खऱ्या अर्थाने खाकीतील वारकऱ्यांची ही वारी अकोलेकरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। आम्ही वारी करून आम्ही बंदोबस्तावर पाहतो। जनतेला आमचं आव्हान आहे की महिलांनी आपले सोने नाणे गर्दीच्या ठिकाणी सांभाळावा, लहान मुलांना सांभाळावे आणि आनंद घ्यावा भक्तीचा, गजानन महाराज पालखीचा। आणि आम्हाला सुद्धा आनंद वाटतो की या गणपती गजानन महाराज पालखी बंदोबस्त करताना की आम्हाला एक वारीचा एक आनंद मिळतो आणि आम्ही आनंद घेतो। मी 3 ते 4 वर्षापासून वारीचा आनंद घेतो। तर बंदोबस्त सोबत ड्युटी होते आणि ड्युटी सोबत एक वारीचा आनंद मिळतो, एक कर्तव्य पण होते आणि एक उत्सुकता अशी आहे की भक्ती करायला मिळते।